फक्त बोललो फक्त 5-6ची मॅच आहे आणि त्या सिच्युएशनला ॲक्च्युली 6 काउंट करून बोलत ते सिंगल डबल ते येणार आहेत पण सुंदर हेड्स ऑफ जयेश. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण करणार मी. तुम्ही जर टॉस जिंकला असता तर काय डिसिजन घेतलं असतं? आम्ही फिल्डिंग करणार होतो. कसं वाटतं एकंदरीत हे आयोजन आणि या स्पर्धेला खेळताना एन्जॉय करतायत आपण? आम्ही प्रत्येक टुर्नामेंट खेळतो इकडचे, आम्हाला इकडे खेळायला खूप छान वाटतं आणि ऑर्गनाईज पण खूप छान करतो. ऑल द बेस्ट. दोन्ही टीमच्या कॅप्टनचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. जनाब वसीम खान यांच्या शुभ हस्ते टॉस झाला आणि टॉस आपण पाहिला तर आर के मोरवा ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल. या आपण पहिल्या 4 षटकांसाठी ऐकूया व्हॉइस ऑफ झिडके मिस्टर मोनिश पाटील यांचा आवाज. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि मॅन ऑफ द मॅच जयेश सध्या त्या ठिकाणी आपण पाहत आहे जनाब वसीम खान यांच्या शुभ हस्ते इनके कर कमलों से यहाँ पर मॅन ऑफ द मैच का किताब दिया जा रहा है. थँक्यू व्हेरी मच वसीम खान, आपलं धन्यवाद आहे. सिद्धिविनायक जितू पॅकर्स मीरा रोड टीमचे कॅप्टन यश जाधव आपण विशाल कोळी यांच्याशी लगेच त्वरित संपर्क साधा आणि त्यांच्याशी भेट घ्या. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. मोनिश पाटील जॉईंट होतील. धन्यवाद. आणि सगळ्या टीम्स आज आहेत त्यांना जेवणाची व्यवस्था केलेली आहे तर आपण जेवणाशिवाय कोणीही जाऊ नये. त्या जेवणाचा भोजनाचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती असेल. शेख थँक्यू. जयेश भाईंदरकर यांना आपण पाहतो आणि बरोबर केतन मात्रेच दिसत आहेत आज. आज ऋषी आलाय त्यामुळे आणि
आणि सिद्धेश भाईंदरकर आपण कुठे आहात? चला, एक खेळीमेळीचं वातावरण इथे निर्माण होत असतो. चला, फ्रेश मॅचला आपण सुरुवात करतोय मंडळी. सर्वांचं पुन्हा एकदा या दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आफ्टरनून सेशन आपण सध्या अनुभवत आहोत आणि आजच्या दिवसातील मॅच क्रमांक 3. अंपायरचा ग्रीन सिग्नल. जसा पहिला बॉल पडेल, वेळ लागेल 15 मिनिटांचा आणि 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं हाताळायची आहेत. जर नाही हाताळले तर अंपायर्स इकडनं पॅनलाइज देखील करतील. 1:10 हा टायमिंग सेट झाला. मॅच ऑन. ओपनिंग पेअर्स मध्ये आघाडीची 2 बॅटर्स आपण वीर आणि वरुणला पाहतो आणि अर्जुन गोलंदाजीवरती तयार. बॉल तयार होतोय. पहिला बॉल घेऊन अर्जुन. पहिलाच बॉल, मोठा फटका खेळायचा होता पण बॅट वरती तो बॉल नाही आला योग्य पद्धतीने आणि त्यानंतर स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये बॉल निघून गेला होता. एक धाव फलकावरती तिकडे बनवली गेली. एका धावेच्या मदतीने धाव फलक 1 ने वाढतं. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय खातं उघडत असताना श्री गणेशा केलाय. 1 आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. JR दहिसर आणि RK मोरवा या 2 टीमला आपण खेळताना पाहतोय. 4 षटकांची मॅच असेल. 3 षटकं 15 मिनिटांमध्ये हाताळायची आहेत. 1:10 मॅच ऑन झाली. बॉल तयार. ओ, शॉर्ट बॉल. थोडी लेंथ आता यावेळेस थोडी पाठी केली आणि त्यानंतर वेगही चांगला होता. उसळी चांगल्या पद्धतीने घेतली आणि शॉर्ट बॉल आणि डॉट बॉल. धाव चेंडूचा खेळ समाप्त होताना आपण पाहतोय. धाव फलकावरती धावा 1 आकड्यावरती 2 चेंडूंचा खेळ जिथे समाप्त झालाय. लास्ट मॅच मध्ये अर्जुनने सुरुवात अशीच केली होती. सुरुवातीला पहिल्या 2 चेंडूमध्ये त्याने कंट्रोल मध्ये बॉलिंग केलेली पण त्यानंतर मोठे धमाके आलेले. या मॅच मध्ये अर्जुन कसा स्टार्ट करतो ते पाहावं लागेल. ओ, पुढे टाकलेला बॉल, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आणि बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार. षटकार. तिसऱ्या बॉल वरती सिक्सर आलाय आणि या आधीच्या मॅच मध्ये देखील अर्जुनने 3ऱ्या बॉल वरती सिक्सर खाल्ला होता. त्या फलकावरती धावा आपण पाहतोय 7 रन. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. चौथा फ्लिक केले बॉलला. मिड विकेटला फिल्डर आहेत, थोडे वेगाने आले आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर 1 टप्पा बॉल उचलला जाईल. फेकी करेपर्यंत सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती धाव 1 ने वाढेल. धावा फलकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या 8 आकड्यावरती. सिद्धिविनायक, जितू पॅकर्स, मीरा रोड आपण जेवणाकरिता यायचंय आणि मड संघ, मड 11 आपण देखील जेवणाकरिता या. कट केला बॉलला. 1 धावेकरिता आणि 1 धावेच्या मदतीने धाव फलक सिंगलने वाढतीये. धाव संख्या फलकावरती या षटकातील 5 चेंडू फेकून झालेत. 1 सिक्सर, 3 सिंगल, 1 डॉट. 9 धावा फलकावरती आहेत. शेवटचा अंतिम बॉल. गोलंदाज तयार होतोय पुन्हा. बॉल तयार. लोवा फुल टॉस बॉल खेळल्यात. उंचीवरती बॉल आहे. फील्ड डाऊन दी बॉल आणि कॅच कंप्लीट. विकेट अंतिम बॉल वरती आला. षटक क्रमांक पहिलं समाप्त झाले. 9 वरती 1.
धाव फलकावरती धावा जर बघितल्या गेल्या तर षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 1 विकेट गमावत असताना प्रथमतः बॅटिंग करते जे आर दैसर संघ आणि 9 धावात दुसऱ्या षटकाला सुरुवात केली आहे. वाईट पासून सुरुवात झाली आहे. 10 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. ऑन्थनला आपण पाहतोय स्कोररच्या भूमिकेमध्ये पहिल्या दिवसापासून एक मुलाचं सहकार्य त्यांचं देखील राहिलंय. चांगलं योगदान ऑन्थनचं पाहायला मिळालंय. अँथनी बुताव पुढे टाकलेला बॉल पुन्हा एकदा हलक्या पद्धतीने खेळल्यात. आणखी एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक 1 ने वाढतीये. 11 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या गेल्या धावसंख्या. दुसरं षटक दुपारचं सत्र गरमी वातावरण आता थोडस गरम होत जाताना आपण पाहतोय आणि हवेचा वेगही वाढेल आणि या खेळपट्टीवरती एक 4:30-5 पर्यंत भरपूर वेगाने धावा बनतात. वेगवान बॉल वेग जास्त दिला होता सोडू दिलं आणि त्यानंतर जाऊयात आपण टीव्ही स्क्रीन अंपायर कडे. बॅटिंग साइड हा रिव्ह्यू घेतलाय वाईड करिता. सो आपण आमचे तिसरे अंपायर जॉईन होतील. करूया चेक. तिसरे पंच मनोज गोडेकर अर्थात मॉन्टी गोडेकर. या इट्स अ वाईड बॉल. अंपायरचा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचला. अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव 1 ने आता वाढतीये आणि धावा फलकावरती जर बघितलं गेलं तर 12 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेल्या. पुन्हा वाईड बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आणखी एक धाव मिळेल. 13 वरती आता आकडा जाऊन पोहोचलाय. 4 षटकांची मॅच आपण पाहतोय. 13 धावा फलकावरती. दुसऱ्या षटकाची सुरुवात जर बघितली गेली तर एक सिंगल देन डॉट आणि त्यानंतर लगातार 2 वाईड. ओके यायचा प्रयत्न केला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर बेस्ट कॅच झाली असती आजच्या दिवसातील. डाईव्ह केलं होतं तिकडे पण त्यानंतर ड्रॉप झाली कॅच. पण दरम्यान डॉट बॉल आला आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 2. ओ ब्लॉक हॉल मध्ये प्रॉपर यॉर्कर डिलिव्हरी आणि त्यानंतर सन्मान करत असताना एका सिंगल करिता धाव फलकावरती 1 धाव वाढेल आणि धावेच्या मदतीने धाव फलक आता जाऊन पोहोचतायत 14 आकड्यावरती. वेग वाढवावा लागेल आता जे आर दैसर संघाला कारण की याआधी आपण पाहिलं आर.के. मोरवा संघाने समोरच्या प्रतिस्पर्धी संघाने 60+ धावा बनवलेल्या 5 षटकांमध्ये आणि चेस डाऊन करत असताना चांगली बॅटिंग दाखवली आहे. सो त्या इंटेन्शनने पुन्हा ते चेस करण्याकरिता उतरणार आहेत. सो त्या प्लॅनिंग्सने धावा त्यांच्या अगेन्स्ट बनवाव्या लागतील. डीप बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगला बॉल आहे. फेकी करेपर्यंत आणखी एक सिंगल आली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. धावफलक 1 ने वाढतंय. धावफलकावरती धावा 15 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या गेल्या. डॉट बॉल आला आणि लिधाव चेंडूच्या समाप्तीनंतर या षटकातील 5 बॉल फेकून झालेत. शेवटचा अंतिम बॉल आहे. 15 धावा फलकावरती. रनरेट थोडा सुधारावा लागेल. पहिल्या षटकामध्ये एक सिक्सर आलेला त्यानंतर विकेट पडल्यानंतर त्याचा व्यतिरिक्त काहीच पाहायला मिळालं नाही. डबल सिंगल डॉट वाईड त्याच्याच मदतीने आतापर्यंत धावा आहेत फलकावरती. अंतिम बॉल. हा अंतिम बॉल देखील डॉट आलाय. दरम्यान सन्माननीय ओमकारजी बोकाय यांचा इथे शुभागमन झाला आणि त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. प्रभूजी ते शुभागमन झाले आणि आपण असे मी विनंती करेन की आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. मोस्ट वेलकम. आणि आपल्या व्यासपीठावरती आपण पाहतोय
ओमकार यांचं इथे शुभागमन झालाय. प्रभूजी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. षटक तिसरं आणि तिसऱ्या षटकामध्ये आता गोलंदाजीवरती हर्ष आलेत तिसरं षटक घेऊन. गोलंदाज तयार होतोय. हर्ष पहिला बॉल उडवला, उंचीवरती आहे, लांबीवरती आहे. धावा गरजेच्या होत्या, धावा हव्या होत्या आणि मिळाल्या 6. ओ सिक्सर आला, त्यानंतर पुन्हा एकदा आता लॉंग ऑफच्या पलीकडे वन मोर बिग हिट लगातारचा हा दुसरा सिक्सर. अरे दुश्मन असू दे, गणिम असू दे, किती बी हुशार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला मार. दोन लगातार सिक्सर जोडले आणि या दोन सिक्सरने काम 25 केलंय. 27 धावा फलकावरती जाऊन पोहोचला गेल्या. हर्षला आता टार्गेट केलंय बॅटर्सने असं म्हणावं लागेल, कारण की पहिल्या 2 षटकामध्ये बघा अर्जुन आणि त्याच्यानंतर गोलंदाजीवरती जयेशला आपण पाहिलं. या दोन्ही गोलंदाजाने कंट्रोल मध्ये गोलंदाजी जरूर केली, पण आता टीम दहिसर सगळ्याला धावेंची गरज आहे आणि हर्षच्या विरोधामध्ये ते आक्रमण चढवायला सुरुवात केली आहे. बॅटचा कडेला लागलेला, त्यानंतर एक सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलकावरती धावा जर बघितल्या गेल्या तर वाढतात जाऊन पोहोचला गेला 28 आकड्यावरती. या षटकातील आतापर्यंत 3 चेंडू फेकून झालेत. आता स्ट्रायकर एंड वरती आपण सिद्धेशला पाहतोय. गोलंदाज यार सिद्धेश समोरच्या दिशेला खेळल्यात. पुन्हा एकदा लॉंगन पडीकडे या षटकातील हा तिसरा मोठा फटका. शिवशंभूचे वारस सिक्सरच्या मदतीनं धावफलक वाढलं देखील. धावा फलकावरती जर बघितला गेला तर टोटल 34. वेळ बरोबर चाललाय. पुन्हा खेळायचा प्रयत्न केला, हवेमध्ये बॉल आहे, कॅच कंप्लीट केली जाईल आणि त्यानंतर विकेट. करायचा नाय एकमुखाने गरजू सारे. जय भवानी जय शिवराय, जय भवानी जय शिवराय. हर हर शेख, थँक्यू सो मच. दरम्यान सन्मान्य आदरणीय यदुकुलजी गंगीकर साहेबांचं इथे शुभागमन झालं आणि आपलं एकविरा क्रिकेट क्लब आयोजित आई एकविरा चषक 2026 मध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपल्या व्यासपीठावरती आपण सन्मान्य यदुकुलजी गंगीकर साहेबांना आपण सध्या इथे उपस्थित पाहतोय. पण दरम्यान एक विकेट आला. वेळेचा विचार केला तर 5 बॉल फेकलेत आणि शेवटचा अंतिम बॉल फेकायचा आहे. 1 मिनिटाचा अवधी आहे तुमच्याकडे. 14 मिनिटं कंप्लीट झालेत. टॉस साठी चॅम्पियन कांदिवळी, प्रिन्स 11 कासार वडवले आणि मड 11 या 2 टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. प्रिन्स 11 कासार वडवले आणि मड 11 या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या.
षटक क्रमांक 3 समाप्त झालं आणि बरोबर बघा 14 मिनिटं आणि 20 सेकंद घेतले हे षटक कंप्लीट करण्याकरिता. जर आणखी जास्त वेळ घेतला असता तर कदाचित पॅनलाइज झालं असतं, पण चला 15 मिनिटांच्या आतमध्ये षटक 3 कंप्लीट केले आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा जर बघितला गेला तर हर्ष थोडा महाग गेला आणि धाव फलकावरती धावा पाहिला गेला तर टोटल जाऊन पोहोचला गेला 35 या आकड्यावरती. अंतिम षटक आहे आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता आता बॉलिंग ट्रॅक वरती आपण गोलंदाज पाहतोय पार्थकडे आता जिम्मेदारी दिली आहे. लास्ट मॅच मध्ये थोडा महाग गेला होता जरूर पार्थ, परंतु आता कमबॅक करायचा प्रयत्न पार्थचा इकडनं असेल आणि कर्णधाराने जो विश्वास ठेवला पार्थवरती तो विश्वासाला सारथी लागेल असं काम करावं लागेल. 35 धावा आहेत फलकावर. षटक क्रमांक 4 शेवटचा आणि अंतिम पाहतोय. पहिला बॉल, पहिलाच बॉल उडवलाय समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. पारच्या अगेन्स्ट हवाई सफर करत असताना हा बॉल निघून गेलाय सीमा पार. राखमोळ्या माती मधुनी खऱ्यात खळखळणारी नसा नसामध्ये शिवशक्ती अजून सळसळणारी मनात आमच्या सत्वाची रणभैरवी तुंबणारी अर्धानी पाण्याची अजून सिक्सर. धाव फलकावरती 41 धावा जाऊन पोहोचला गेला. पुन्हा खेळण्यात उंचीवरती लांबीवरती धावा देखील मिळतील. बॅक टू बॅक लगातारचा दुसरा 6. अरे महाराष्ट्राचे सुपुत्र आम्ही आम्हाला कमी काय. जय भवानी जय शिवराय. जय भवानी जय शिवराय. जय भवानी जय शिवराय. जय भवानी जय शिवराय. 47 धावा फलकावरती जाऊन पोहोचला गेला. 35 होता. 3 षटकांचा खेळ जिथे समाप्त झालेला. 4थ्या षटकाला सुरुवात केली. पार्थला गोलंदाजीवरती पुन्हा विश्वास दिला आणि आणलं गोलंदाजीवरती खरं, पण पहिला 2 चेंडूमध्ये पार्थच्या अगेन्स्ट 2 हवाई सफर केले, 2 हल्ले चढवलेत आणि हे काम केलं संजयने. मड 11 आपले कॅप्टन आपण लवकर पाठवा. आता ब्लॉक हॉल मध्ये बॉल आहे. 2 सिक्सर खाल्ल्यानंतर थोडी चर्चा पाहायला मिळाली. कॅप्टन तिथपर्यंत पोहोचले. पार्थला सांगितलं की बघा तुझ्याकडे वेग चांगला आहे पण टप्पा नियंत्रणामध्ये शोधता आला पाहिजे, तो कंट्रोल मध्ये टप्पा हवाय. आणि आता 3 स्टंप मध्ये अटॅक त्याने केला आणि योग्य टप्प्यावरती बॉल ठेवल्यानंतर एक सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती धावा जर बघितल्या गेल्या तर या षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धाव फलक आपण पाहतोय 48 आकड्यावर. लव फुल टॉस. पुन्हा एकदा समोर खेळलेत. लॉंग ऑनला फिल्डर आहेत. एक धाव बनवली जाईल. फेकी करेपर्यंत एका सिंगल वरती थांबावं लागतं. धाव फलकावरती 49 धावा जाऊन पोहोचल्या. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला तर सेकंड लास्ट आणि लास्ट हे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या षटकामध्ये 2 सिक्सर 2 डबल म्हणजे एकंदरीत जर बघितलं गेलं तर आतापर्यंत 14 धावा खर्च केल्यात. या आधीच आणि हे षटक थोडं महाग होत चाललंय. सेकंड लास्ट बॉल. पुन्हा खेळल्यात. लॉफ्टेड फटका दिलाय पार्थला. आणखी 6 धावेंचा झटका. सिक्सर. शेवटचा अंतिम बॉल. 54 धावा फलकावरती जोडला गेला. हा अंतिम फुलटॉस होता. क्रॉस बॅटने स्क्वेअर लेगला खेळले. चांगली फिल्डिंग. डाईव्ह केलं. संघाकरिता ऑलमोस्ट असं म्हणावं लागेल की 2 ते 3 धावा वाचवल्या. एकच जमेल. एका धावेच्या मदतीनं धाव फलक टोटल जाऊन पोहोचला गेलाय. 56 धावा फलकावरती आहेत आणि 57 धावेंचं आव्हान असेल दुसऱ्या डावामध्ये. त्यापूर्वी आपण टॉस करणार आहोत आणि टॉस करण्याकरिता प्रिन्स 11 कासार वडवली टीमचे कॅप्टन इथपर्यंत पोहोचा आलेत देखील आणि टीम मड 11
टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्याकरिता यायचं आहे. शिवशक्ती खोचिवड्या संघाचे लेजेंडरी कर्णधार सन्माननीय अनिलजी फाटक साहेब यांना मी विनंती करेन की आपण टॉस करण्याकरिता आमचा नाणेफेकीच्या कक्षामध्ये जोडायचं आहे. आपण एक लेजेंडरी खेळाडूंच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चला नाणेफेकीच्या कक्षामध्ये आपण जाऊयात. शिवशक्ती खोचिवडे या संघाचे लेजेंडरी खेळाडू अनिलजी फाटक सर आमच्यापर्यंत जॉईन झालेत आणि दोन्ही टीमचे कॅप्टन देखील आलेत. अनिल सर आपण जॉईन व्हायचं आहे. चला क्षेत्ररक्षण सजवा. चला आपल्यासोबत सचिन पाटील अनिलजी फाटक हे जॉईन झालेत आणि जिथपर्यंत कर्णधार आपले चेंज करतात तिथपर्यंत त्यांच्यासोबत आपण चर्चा करूयात. अनिलजी फाटक काय म्हणाल, एक लेजेंडरी खेळाडू आहेत, भरपूर काळ तुम्ही क्रिकेट खेळत आलात आणि भरपूर वर्ष तुम्ही क्रिकेटची सेवा केल्यात, पण आज एकविरा नायगावची आपण ही जी स्पर्धा पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीने नाविन्यपूर्वी गोष्टी पाहतात ना, म्हणतात ना की आपली संस्कृती कला आपण जोपासली, आपली परंपरा आपण जोपासली तर येणाऱ्या पिढ्यांपर्यंत आपण ती पोहोचू शकतो. आणि ज्या पद्धतीने ही संस्कृती जोपासली जाते, ज्या पद्धतीने या गोष्टी या कन्सेप्ट आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात, त्याबद्दल काय म्हणायचा प्रयत्न असेल? हॅलो नमस्कार. ॲक्च्युली खरं सांगायचं मी फॅनच आहे, खूप क्रिकेट बघतोय मी त्यांचं आणि जे ऑर्गनायझेशन आहे ना ते खूप छान केलेलं आहे आणि त्यांनी क्रिकेट जिवंत ठेवलेलं आहे. आता अशा प्रकारचे टुर्नामेंट आमच्याकडे पण बघायला मिळत नाही, तर खूप आनंद वाटत आहे आणि मी जसा वेळ भेटेल आवर्जून उपस्थित असतो बघायला आणि वेळ नाही भेटला तरी मी यूट्यूबवरती बघत असतो. तर थँक्यू एकविरा, चांगलं ऑर्गनायझेशन केलं आहे. आणि एकंदरीत जर बघितलं गेलं तर कालच्या दिवसामध्ये आपण 40+ मास्टर्स तालुका हाप आपण पाहिला. म्हणजे एकंदरीत जर बघितलं गेलं तर जुनं क्रिकेट जिवंत ठेवण्याचं काम देखील आपण एकविरा स्पोर्ट्सकडनं सातत्याने पाहतो, कारण की अनेक वर्षांपासून 40+ क्रिकेटकरिता एक दिवस राखला जातो. त्याबद्दल काय म्हणाल? त्यासाठी पण अभिनंदन, कारण आम्ही जेव्हा रिटायर झालो तेव्हा अशा प्रकारचं क्रिकेट नव्हतं आणि आता जे आमच्यासाठी जे क्रिकेट चालू केलं आहे ते पण आमच्यासाठी अभिनंदनाची गोष्ट आहे. तर थँक्यू त्यासाठी. चला आपण टॉस करूयात. सरांच्या शुभ हस्ते दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत. एका बाजूने प्रिन्स 11चे कर्णधार राज आणि दुसऱ्या बाजूने कासारवडवली टीमचे कॅप्टन आणि मड 11 टीमचे कॅप्टन आपण पाहतोय. कॉलिंग कोण करणार आहे? कासारवडवली. हेड इज अ कॉल अँड टेल इट इज. सो मड 11 टॉस जिंकला. मी मान्यवरांना विनंती करेन की आपण विराजमान व्हायचं आहे. जवळ कर्णधाराकडे टॉस जिंकलाय. ही खेळपट्टी बॅटर करिता भरपूर परिपक्व आहे. धावा बनतात आणि चेसही होतात. सो त्या इंटेन्शनने टीमचा बॅलन्स बघून काय डिसाईड करतात? आम्ही फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतो. सर्वप्रथम तर टॉस किती महत्त्वाचा होता आणि आता फिल्डिंग जर करतायत तर 5 षटकांच्या मॅचमध्ये टीम कासारवडवली संघाला कुठपर्यंत थांबवायचा प्रयत्न असेल? टॉस भरपूर महत्त्वाचा होता आणि कासारवडवली संघाला आम्ही जास्त कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. कसा फील होतं या स्पर्धेमध्ये खेळताना? आम्ही खूप छान फील होतं. आम्ही लास्ट टाइम पण इथे खेळलेलो आहे. आम्ही ट्राय करू जिंकण्याचा. नक्कीच भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. प्रिन्स 11 कासारवडवली टीम कॅप्टनकडे जाऊयात. टॉस खराब झालेत, बॅटिंग करायची आहे. कासारवडवली संघ जर म्हटलं गेलं तर अनेकदा आपण बघितलंय ना की बॅटिंगवरती ताकदवान असलेला संघ बॉलिंगवरती म्हणजे टीम बॅलन्स चांगला असतो आणि कॅल्क्युलेटेड गेम खेळण्याकरिता ओळखलं जातं. सो त्या इंटेन्शनने आजच्या प्लेइंग 11 कडनं काय एक्सपेक्ट करशील बॅटिंग लाईनअप कडनं? प्लेइंग 11 सर्वांनी 100% प्रयत्न करावे जिंकायचे. बॅटिंग चांगलीच आहे आमची, चांगली बॅटिंग. कोणाकडनं जास्त अपेक्षा असतील? असं काही नाही, सर्वांनी चांगलं खेळावं. चांगलं सर्वजण चांगले खेळले तेव्हाच आपण जिंकू. आणि या स्पर्धेमध्ये हे सगळं गेटअप असं फील येतं, एक पारंपरिक वातावरण इथे निर्माण झालं. सो कसं फील होतं? कोहली बांधव आहेत, सगळं असं चांगलं केलं आहे. अजून बरं वाटतं. मी पण कोहलीच आहे. नक्कीच भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. तर नाणेफेकीच्या कक्षाकडनं रिझल्ट आले. टीम मड टॉस जिंकले आणि त्यांनी डिसाईड केलं सर्वप्रथम तर फिल्डिंग इन्व्हाइट केलं बॅटिंग करण्याकरिता कासारवडवली संघाला. दुसरा डबाचा खेळ ऑन झाला. कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील प्रमोदजी शेडगे सर जॉईन झालेत. तिथपर्यंत
पहिल्याच बॉलवर मात्र यावेळेला खणखणीत चौकार. सुरुवात चांगली झाली आणि सरळ बॉलला मात्र यावेळेला लंगन आणि मिडॉमच्या अगदी मधोमध चांगला एक्झिक्यूट केला गेलाय. चौकार येतोय. सध्या आम्हाला चांगली माहिती देत आहेत ओंकार घुळे यांना आपण पाहत आहेत. अंडर-19 अंडर-23 मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून चांगलं मुंबई क्रिकेट खेळत असताना जे विकेट किपरच्या सध्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं सुद्धा मोस्ट वेलकम असेल या क्रीडा नगरीमध्ये. ऑफ साईडला ऑन द राईज खेळत असताना खूप चांगला फटका तर आहे. फिल्डर येतात, थोडेसे फंबल झाले होते परंतु शेवटच्या मोमेंटला जयेशने एकच धावेवर सॅटिस्फाईड राखावं लागलं. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 5. या धावसंख्येवर 5 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. विजयासाठी टार्गेट सेट केले गेले. 56 धावांचं लक्ष. 57 चांगला बॉल होता. खोलवर चेंडू पाहायला मिळतोय. यावेळेला जयेश पुढे निघाले होते परंतु ऐन मोमेंटला यावेळेला जरूर उमेश वाघने सांगितलं यू वेट डिअर फ्रेंड, कारण इथे अंगलट विकेट येईल. परंतु गोलंदाज जर आपण पाहिलं तर यावेळेला मिस्टर रोहितला आपण पाहत आहेत चांगली गोलंदाजी. पहिला चौकार आल्यानंतर सुद्धा मात्र चांगल्या पद्धतीने मी गोलंदाज आहे हे दर्शवणारे आत्ता सध्या 2 बॉल आपल्याला पाहायला मिळाले. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. खेळपट्टीच्या अगदी बाजूला बॉल राहतोय. 1 रन मिळेल. हलकीशी बॅटची एज आणि शरीराचा वेध घेणारा हा बॉल. 1 रन मिळेल आणि एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 6. या धावसंख्येवर 6 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 57 धावांचा पाठलाग करताना 4 षटका आहेत आणि 4 षटकांमध्ये काही गेम प्लॅनिंग होऊ शकतं. स्ट्रॅटेजी आखली जाते, त्या धावा येऊ शकतील की नाही, परंतु चांगलं क्रिकेटचा दर्जा आपल्याला पाहायला मिळेल यात ती मात्र शंका नाहीये. एकविरा क्रिकेट क्लब एक जुनं जाणतं नाव, 39-40 वर्षांची परंपरा जोपासणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. आज थांबणार नाहीये. जयेशच्या बॅटमधून आक्रमकतेचे फटके पाहायला मिळत आहेत. संयम आणि आक्रमकता या 2 गोष्टींचा चांगला वापर करत असताना जयेशच्या बॅटमधून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड षटकार. वेलकम बॅक. सूर्यनारायण देव उगवले नसते तर रंगच समजला नसता आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खऱ्या अर्थाने हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅटची रुबी कट लागते आणि बॉल पाठीमागे निघून जाईल. जयेश स्वतःवर नाराज यावेळेला होत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. रोहित त्याच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेत 5व्या बॉलवर षटकार आला आणि संघाची धावसंख्या सुस्थितीमध्ये 12 वर जाऊन पोहोचली गेली. 12 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर. समोरच आपण पाहतायत जाणता राजा. खूप चांगली झेंडे लहरले जात आहेत परंतु हे झेंडे हवेच्या झोतामुळे लहरले जात नाही आहेत तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वामुळे हे झेंडे मात्र यावेळेला लहरले जाताना पाहायला मिळत आहेत. सध्या हेच जाणता राजा त्या ठिकाणी आपण पाहू शकतात फ्लॅग दाखवले जात आहेत आणि कॅमेरामॅन सुद्धा खूप शार्प आहेत. या तीनही आमच्या कॅमेरामॅनचं खूप खूप धन्यवाद आहे ज्यांनी आपल्या कॅमेऱ्याच्या लेन्सवर प्रेम केलं आणि या क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं. असे आमचे कॅमेरामॅनचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद असेल. वरुण पांचाल केला मॅचचा हिरो. यंदाचा हंगाम सध्या फॉर्मामध्ये असलेला खेळाडू. त्याला प्रश्न विचारल्यानंतर की या पाठीमागचं रहस्य काय आहे तुझं मॅन ऑफ द मॅच ज्या वेळेला घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की मैदानात मी एकटा का असो ना परंतु मी काहीतरी करत असतो. कधी गोलंदाजी कधी फलंदाजी. ती ॲक्शन मात्र त्याचंच फळ मला मात्र यावेळेला मिळतं आणि ह्याच गोष्टी खूप मायने राखतात की तुम्ही क्रिकेटच्या मैदानात किती 100% देता. डेडिकेशन काय आहे. असं नाही आहे की ब्रँडेड शूज त्यानंतर टी शर्ट ट्रॅक पॅन्ट परिधान केलं म्हणून तुम्ही ॲज अ प्लेअर बनता. त्यासाठी तुम्हाला खूप काही कष्ट घ्यावे लागतात आणि तेच सध्या वरुण पांचाळ यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. या बॉलला लेफ्ट केलं होतं आणि सरळ बॉल निघून जातोय ओंकार घुळीच्या हातामध्ये. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. षटक क्रमांक 2 आहे आणि दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. विजयासाठी 45 रनची आवश्यकता. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 17. 57 धावांचं टार्गेट. यावेळेला उमेश वाघचा हा फटका फसलाय. बराच वेळ चेंडू हवेत राहतोय. वरुण स्वतः येत आहेत. अगोदर पाठीमागे बघितलं
लेफ्ट साईडला बघितलं, राईट साईडला बघितलं, स्ट्रेट बघितलं आणि त्यानंतर मात्र हातांची ओंजळ पाहायला मिळाली. एक उलटा अर्थी एक चांगला झेल टिपला गेलाय आणि एक परफेक्शन काय असतं याचं प्रात्यक्षिक दाखवत असताना वरुण पांचाळ मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद. उमेश वाघला परतावं लागतं. 25चा स्ट्राईक रेट आज थोडंसं नाराज केलं. बॅक टू द डग आउट. थँक्यू. ओंकार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं नेहमीच विशेष सहकार्य आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेला. त्यांचं मनपूर्वक शब्द सुमनांनी धन्यवाद व्यक्त करीत आहोत. एकविरा क्रिकेट क्लबच्या वतीने त्यांचं हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद आहे आपलं विशेष सहकार्य लाभल्याबद्दल. एक चांगला फटका पाहायला मिळाला. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका होता. आल्या आल्या जणू काही ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन आलाय असा फलंदाज वेदांतला आपण पाहतायत. वेदांत पाटीलच्या बॅटमधून एक अप्रतिम षटकार पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल आता जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. 18 रन्स ऑन लागले जात आहेत. अतिशय चांगलं मैदान आणि या मैदानासाठी घेतलेले कष्ट 1 ते 1.5 महिने मात्र धावपळ आमच्या लाडक्या आयोजकांची, ज्यांनी फॅमिलीला वेळ कमी दिला आणि मैदानाला वेळ जास्त दिलाय. ऑन साईडला डबल माइंडमध्ये होते. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. एक नंतर मेल सिद्धेश पुढे सरसावत असताना या एकेरीवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. आता विजयासाठी 38 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ 14 आणि 14 बॉलमध्ये 38 रन. ज्या अनुषंगाने आत्तापर्यंत बॅटिंग केली आणि बॅटर जयेशच्या खेळपट्टी अक्षरशः प्रेमात पडलेले आहे. त्याचा बॅटिंग स्टान्स, स्टँडिंग बॅटिंग पोझिशन, त्याचं फुटवर्क, टायमिंग, टेम्परामेंट ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक. परंतु इथे गोलंदाज वरुण पांचाळ सांगतायत या बॉलला खेळू शकशील का, परंतु उत्तर आलं नाही. चांगला लेग कटर होता, समोरून फिरवला होता, मात्र सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. कारण सिमेंट कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर आता सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटचे जे गोलंदाज आहेत ते फिरवताना बॉल जास्तीत जास्त पाहायला मिळतात. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. समोर खेळलेत स्ट्रेट ड्राईव्हचा नेत्रदीपक. स्पेक्टॅक्युलर माइंड ब्लोईंग शॉट, षटकार. थँक्यू. आणि या षटकारावर सुशांतजी मुकादम या वेळेला उपस्थित होत आहेत. त्यांचं करूया आपण वेलकम. नेहमीच कासरवडवली या टीमला बॅकबोन राहिलेले आहेत. वेलकम सुशांतजी, आपलं सहर्ष स्वागत आहे. या षटकाराने संघाची स्थिती जर आपण पाहिली 25 वर जाऊन पोहोचले गेले. 25 धावा आणि विजयासाठी आता 32 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत 12. अनुराग पांडेला आपण पाहतायत. मुंबई क्रिकेट जरूर खेळले गेले. ओंकार गुळे असतील, अनुराग पांडे असतील, म्हणजे लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव असलेले खेळाडू सध्या JR तैसर टीममध्ये खेळताना पाहायला मिळतात. ज्यूड रॉड्रिक्स नेहमीच या खेळाडूंना मात्र पुढे घेऊन जाताना आपण पाहतायत आणि चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं जातं. ही खूप महत्त्वाची उपलब्धी आहे. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 32. पहिलाच बॉल बाउन्स झाला, आवाक्याच्या बाहेर होता आणि त्यामुळे दीपेश दिंडेकर पंच आहेत आणि सांगतायत व्हाईट बॉलचा इशारा आणि 1 फॉर द ओव्हर यावेळेला जरूर दर्शवल्यानंतर सरळ बॉल मात्र विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. अंपायर्स नो आर्ग्युमेंट. पंचांचा डिसिजन हा मात्र फायनल डिसिजन असेल, त्यामुळे जो काही डिसिजन आहे तो मात्र एक्झॅक्टली दिला गेलाय. तर इथून जर आपण पाहिलं तर 1 फॉर द ओव्हर त्या ठिकाणी दर्शवलंय. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या 26-26.
विजयासाठी 31 रनची आवश्यकता 12 बॉलमध्ये. अजून सुद्धा सामना बॅलन्स आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. राईट ऑफ द विकेटने अनुराग पांडे. या वेळेला समोर खेळलेत वेदांत पाटील. सुपर टायमिंग. सरळ बॉलला फेकून दिलंय. आभाळाला मानवंदना करणारा वेदांत पाटीलच्या बॅटमधून मोरवाचा ब्रँडेड षटकार. थँक्यू जोसेफ मनाचे मिस्टर जम्बो म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. त्यांनी एक काळ असा गाजवला. लेजंड ऑफ क्रिकेट. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं करूया आपण सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आणि एक गोड गळ्याचे धनी म्हणून ज्यांची सुद्धा ओळख पाहायला मिळते. वेलकम आहे. खूप मोठी फॅन फॉलोविंग ज्यांची पाहायला मिळाली त्या काळामध्ये आजही चांगलं क्रिकेट आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. जोनस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा वेलकम असेल. हे लेजंड प्लेयर आहेत. भरपूर वर्ष कारकीर्द गाजवली. यावेळेला अधून टाकण्याचा प्रयत्न केला होता परंतु शॉर्ट बॉल होता. खाली राहिला होता. पायावर जाऊन चेंडू आदळला. बॅटची हलकीशी एज. आणि रुपेश मेस्त्री सर लगेच दीपेश दिंडेकर यांना एका इशाऱ्याने दर्शवत आहे. डोळ्या नजरेला नजर देत मात्र यावेळेला घारीसारखी नजर. ॲज अ शार्प ॲज अ नीडल. सुईसारखे तीक्ष्ण अशा नजरेत नेहात आहेत दोन्ही अंपायर्स. सॅल्यूट असेल. या भर उन्हामध्ये ते पंचांची भूमिका करतायत. खरे न्यायाधीश या मैदानाच्या आहेत. यावेळेला बॅटची एज घेत ओंकार गुळीच्या हातामध्ये बॉल विसावला. जयेशच्या विकेटची आतुरता लागली होती. अनुराग पांडे कोणत्याही प्रकारचा दबाव घेतला नाही आणि एक मोस्ट इम्पॉर्टंट विकेट मिळते. जयेशला परतावं लागेल. एक संकटमोचक होता. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. 33 धावा. 33 रन. विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलन्स आहे. 24 रनची आवश्यकता आहे. 9 बॉल 24 रन. 9 बॉल आणि 24 रनची आवश्यकता. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ सज्ज आहेत. प्रिन्स 11 कासार वडवली वर्सेस मड 11 या दोन टीमच्या दरम्यान आपण सामना पाहणार आहोत. दोन्ही संघ बलाढ्य. दोन्ही संघ मातब्बर. कारण या क्रिकेटच्या खेळामध्ये कोणत्याही खेळाडूला आणि संघाला कमी लेखून चालत नाही. 2024ला झिम्बाब्वे संघ क्वालिफाय सुद्धा झाला नव्हता. त्या वेळेला ट्रोल केलं जायचं परंतु या 2026 मध्ये 2 वर्षांच्या कमबॅक नंतर ऑस्ट्रेलिया टीमला मात्र पराभूत केलं आणि सर्वांचं लक्ष वेधित केलं. सेमीफायनलच्या अगोदर आपण पाहिलं होतं संजू सॅमसनला ट्रोल करायचे परंतु आज अख्ख्या जगाने मात्र त्याला डोक्यावर घेतलं. म्हणजे या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. भन्नाट वेग पाहायला मिळतो. काय अप्रतिम. चंद्र पाहिला तर लोकनेते आमदार चषक आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या ठिकाणी 2 बॉलमध्ये 8 रनची आवश्यकता असताना गेम फिनिश केला होता. गेम चेंजर खेळाडू आहे परंतु काय भन्नाट वेग. अप्रतिम. संघाची धावसंख्या 33 रन 33 धावा. अनुराग पांडे आपल्या शोल्डरचा चांगला वापर करतायत परंतु नो बॉल खेळपट्टीच्या खूपच बाहेर आहे. आणि ओंकार घुळी यावेळेला दर्शवत असताना अनुराग पांडेला की अशा प्रकारची गोलंदाजी करण्याची काय गरज आहे. होतं कधी कधी क्रिकेटच्या खेळामध्ये या बॉन्डिंग तुमच्या खूप महत्त्वाच्या असतात. आणि ओंकार घुळे अंडर-19 अंडर-23चा अनुभव आहे आणि त्यामुळे तुम्ही जेव्हा लेदर क्रिकेट खेळता त्यावेळेला एक वेगळंच तुमचा क्लास पाहायला मिळतो. यस पंच टायमिंगच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. वेळ कोणाचा गुलाम नाही आहे. वेळ कोणासाठी थांबणार नाही आहे. घड्याळच्या काट्याकडे सुद्धा आपण लक्ष द्या. ज्याने घड्याळाचा शोध लावला असा पीटर हेनलिन हा जर्मनीचा संशोधक त्याच्यासाठी वेळ थांबू शकला नाही तर तुम्हा आम्हा सर्वांसाठी काय थांबेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 34 34 धावा. फ्रीडचा सिग्नल जरूर मिळालाय. अनुराग पांडे टू अर्जुन आडे. यावेळेला बॅटचं टॉपिक लागते. पाठीमागे चेंडू निघून जाईल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. शरीराचा परिपूर्ण आधार घेतला आणि चेंडूला स्टॉप केलं. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 35 35 या धावसंख्येवर. एकविरा क्रिकेट क्लब आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम. 3 दिवसाची ही स्पर्धा आणि काय अफलातून मेहनत आयोजकांची पाहायला मिळते.
या वेळेला षडंपूल करण्याचा प्रयत्न वेदांत पाटीलचा जरूर होता, डायरेक्ट हिट करण्याचा इरादा, परंतु तिथे एक रन कंप्लीट झाले. वेदांत पाटील सांगतात यू वेट. एक रन स्मार्ट सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 36 या धावसंख्येवर 36. आता बॉल आहेत 6 आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 21. 6 बॉल आणि 21 रन. या षटकामध्ये धावा फार कमी प्रमाणात पाहायला मिळाल्या, जरी वाईड नो बॉल आले परंतु मोठे फटके मारून दिलेले नाही आहेत. कंपॅरिझन करताना 35 धावा होत्या, प्रतिस्पर्धी संघाच्या 2 विकेट्स होत्या, 1 रन नाही, ज्या स्पोर्ट्स दहिसर टीम पाठीमागे राहिली होती. 36 धावा आणि 2 गडी बाद म्हणजेच 1 रनने पुढे सध्या कंपॅरिझन करताना. 6 बॉल 21 रनची आवश्यकता. 2 वर्षाच्या कमबॅक नंतर मात्र वेदांत पाटील पुन्हा एकदा 30 दहशत तोच दरारा घेऊन येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑल इज वेल. उष्णतेचं प्रमाण वाढत चाललंय. डे अँड नाईट फॉर्मॅटचा सुद्धा थरार आपल्याला सातत्याने वेगवेगळ्या विभागामध्ये रंगताना पाहायला मिळतो. त्याचं एकमेव कारण असतं की मार्च सध्या दुसऱ्या आठवड्यात आपण आहोत आणि इथून खूप उष्णता वाढताना पाहायला मिळेल. त्यामुळे प्रत्येक खेळाडूने आपल्या आरोग्याची, शरीराची काळजी घ्या. गोलंदाज सज्ज होईल संजय. गेल्या मॅचमध्ये काय बॉलिंग केली होती, 4 विकेट्स मिळवल्या होत्या आणि सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण करत असताना आपल्या बोटांतील जादू, विलक्षण कामगिरी करताना आपण पाहिलं या गोलंदाजाला. यावेळेला पहिल्याच बॉलवर अटॅक, अप्रोच इंटेंट ला जवाब पाहायला मिळतोय आणि सरळ बॉलला फेकून दिलंय. षटकारासाठी वेदांत पाटील थांबणार नाहीये आणि हार मानणाऱ्यांपैकी नाहीये वेदांत पाटील. पहिल्याच बॉलवर संजयचा या बॉलचा खरपूस समाचार घेतला आणि सरळ पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पिकअप शॉट, षटकार. आता बॉल आहेत 5 आणि 5 बॉल मध्ये विजयासाठी 15 रनची आवश्यकता आहे. 5 बॉल 15 रन. वेदांत पाटील, बॉडी लँग्वेज त्याची पहा, त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन, बॅटिंग करण्याचे अप्रतिम पाहायला मिळत आहेत, आत्मविश्वास. परंतु दोन्ही संघांना एवढंच सांगेन की हिमतीने हारा, परंतु हिम्मत कधीच हारू नका. कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. हे जर ध्येय गाठायचं असेल तर तुम्हाला इथे कारण आणि सबब चालणार नाहीयेत. यावेळेला ऑन साईडला मनगडचा चांगला वापर केला बिटवीन द गॅप मध्ये. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 1 बाउन्स 4 रन. व्हॉट अ शॉट, क्लास बॅटिंग. आता बॉल आहे 4 आणि 4 बॉल मध्ये 11 रनची आवश्यकता आहे. मॅच होती कुठे, आली कुठे, सामना होता कुठे, आला कुठे. हे आहे क्रिकेट. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकतं या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. 4 बॉल 11 रन. लयबद्ध झालाय. फुटबॉल प्रमाणे चेंडू दिसू लागलेत. सुपर बॅटिंग करत असताना कदाचित सीमारेषा मात्र या वेळेला आवाज घेते वेदांत पाटीलच्या बॅटिंगचा. मन मुराद आनंद घेत असताना आमचे लाडके प्रेक्षक वर्ग वेदांत पाटीलच्या या फलंदाजीचा. स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी सध्या या दुपारच्या सत्रामध्ये वेदांत पाटील देत आहेत. 4-11. कमबॅक करेल का संजय? चांगला गोलंदाज आहे, नो डाऊट. हा बॉल अगदी बॅटच्या खालून बॉल निघून चाललाय. संजय कमबॅक करेल का? हा जरूर मी नुकतंच बोललो आणि यस, कमबॅक करेल. कमबॅक केलंय. या बॉलवर 3 बॉल आणि विजयासाठी 11 रनची आवश्यकता आहे. वेदांत पाटील पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. माइंड सेट केलंय की हा बॉल निर्णायक असेल. या वेळेला अगदी समोरून फिरवला आणि सरळ बॉल निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. 2 बॉल आणि विजयासाठी 11 रनची आवश्यकता. याला म्हणतात कमबॅक करणं. इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो. परंतु काय बोटांतील जादू दाखवले. ब्युटी ऑनली स्किन डीप. वैविध्यता गोलंदाजीमध्ये कशी असावी याचं प्रात्यक्षिक दाखवलंय ते मिस्टर संजयने. असं वाटतं संजय जेव्हा गोलंदाजी करतो ना त्यावेळेला कपिल केरीची आठवण येईल अशा प्रकारची मात्र त्याची गोलंदाजी करण्याची कला आपल्याला पाहायला मिळते. मॅग्निफिसंट बॉलिंग. 2 बॉल 11. यावेळेला क्लीन बोल्ड. सरळ बॉलने मात्र यष्ट्यांचा वेध घेतला. सेलिब्रेशन पहा ओमकार गुळेचा. आणि इथे मात्र सेलिब्रेशन करत असताना वेदांत पाटीलने मॅच मध्ये आणलं होतं. पहिल्या 2 बॉलचा आढावा घेत
आपल्या बाजूने पारडं जड केलं होतं, परंतु हे आहे क्रिकेट आणि संजयने मात्र यावेळेला दाखवून दिलंय हम भी किसी से कम नहीं. क्लीन बोल्ड, जणू काही या बॉलने स्टंपची गळाभेट घेतली. फलंदाज बाद, 1 बॉल 11 रनची आवश्यकता आहे. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक. एक बॉल 11 रन. संजय टीम सुपर बॉलिंग आणि इथून मात्र आर के मोरवा टीमला त्यांचा प्रवास इथे समाप्त झाला. चांगला खेळ दाखवला, आपण वेळेवर पोहोचला. चुका जिथे झाल्या त्या सुधारण्याचा प्रयत्न करतील आणि पुनश्च एकदा मात्र या हंगामासाठी तुम्हाला शुभेच्छा असतील आणि अभिनंदन करूया आपण JR दैसर या टीमचं. कॉंग्रॅच्युलेशन, चांगली गोलंदाजी केली. पहिल्या 2 बॉलवर असं वाटलं की सामना फिनिश करतील, परंतु ज्या पद्धतीने आपण पाहताय JR दैसर म्हटल्यानंतर थॉमस ड्रायस या स्ट्रीममध्ये चांगलं बिलॉंग करणारा खेळाडू, आज टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर एक आदर्श खेळाडू म्हणून ज्या खेळाडूचं नाव घेतलं जातं आणि तोच संघ ह्या वेळेला आता मात्र आपण पाहताय आजच्या दिवसातील शेवटची मॅच खेळण्यासाठी तो उपस्थित राहील. फर्स्ट हाफ क्लिअर केलाय आणि आता सेकंड हाफकडे आपण वळणार आहोत. तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅच संजय ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने 3 षटकार आणि सिंगल 19 रन महत्त्वपूर्ण इनिंग पेश केली. आणि जोसेफ मनाचे यांच्या समोर थोडा वेळ आम्ही मनोगत जरूर व्यक्त करूया. बऱ्याच दिवसांनी या ठिकाणी उपस्थित आहेत एक लेजंड ऑफ क्रिकेट आणि म्हणतात ना की भरपूर वर्ष उन्हाळे, पावसाळे, हिवाळे आपल्या करिअरमध्ये पाहिले, चढ उतार पाहिले, संकटाच्या नद्या पार केल्या. असं कोचिवडे गावातील अनमोल रत्न. आणि ज्यावेळेला मी छोटा होतो, जोसेफ मनाचे सर आणि गणेशपुरी हे जे आज ही श्रद्धास्थान आहे, तिथे तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही क्रिकेट खेळायचे त्यावेळेला देवा समान मात्र त्या ठिकाणी मानायचे. आणि जोसेफ मनाचे एक वेगळं रसायन होतं. त्याचपर्यंत तेच रसायन आम्हाला पाहायला मिळतं. पहिलेच क्रिकेट हे ट्रॉफीसाठी खेळायला पाहायला मिळायचं, कारण सकाळी 6:30 वाजता डब्बे घेऊन निघायचे. त्यानंतर संपूर्ण एकत्रित आपण यायचे. तेव्हा मोबाईलची सेवा उपलब्ध नव्हती, बॅटेट तेवढ्या मात्र बॅट एवढ्या उपलब्ध नव्हत्या. एक बॉल असायचा, तिथे मात्र आपण 15 ते 20 जणं असायची. तिथे एक बॅट असायची, 15 जणांचा हात लागायचा. आणि तिथे मात्र एक निळ्या पाण्याचा पिंप असलं की मात्र कुठेतरी विहीर दिसली, कुठेतरी बोरिंग दिसलं तर ते पाणी मिनरल वॉटर नव्हतं. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करता तेव्हाचं क्रिकेट आणि आत्ताचं क्रिकेट बदललेलं आहे. काय म्हणतील जोसेफ मनाचे सर, मिस्टर जंबो? काळानुरूप क्रिकेट बदलत असतं. पहिल्याचं क्रिकेट आणि आत्ताचं क्रिकेट याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक नक्कीच आहे, प्रश्नच नाही. तेव्हाचा MRA बॉल होता आणि आता टेनिक्स बॉल आहे.